प्रत्येक माणसाचं जीवन हे दुःखानं भरलेलं आहे। या जगात सुखी कोणीच नाही। कोणी असं छातीटोकपणे सांगू शकत नाही की मी सुखी आहे। ज्याच्याकडे भरपूर धन आहे ते सुद्धा सुखी नाही, गोळी खाल्ली तरी झोप येत नाही। आणि ज्याच्याकडे काहीच नाही, मी गरीब आहे म्हणून ते दुःखी आहे। कुणाला खायला खूप आहे पण खाता येत नाही, कुणाला खायला काही नाही म्हणून दुःख आहे। काहींची तब्येत साथ देत नाही, कुणाला माणसं संगती सोबतीला चांगली नाहीत। प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे। मुलाचं लग्न होत नाही म्हणून माणूस दुःखी, मुलीला चांगलं स्थळ मिळत नाही म्हणून दुःखी, सून जवळच्याच नात्यातली केली पण डोकेदुखी झाली त्याच्यामुळे दुःखी। एखाद्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही, बिचारी वाट पाहते कधी मला सून येईल आणि मी कधी सासू होईल। एकही सून नाही म्हणून दुःखी, आणि जिच्या हाताखाली 4-4 सुना ती सुद्धा दुःखी, माहेरी कधी जातील। या जगात कोणी सुखी नाही। प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे दादांनो, प्रत्येकाच्या जीवनात। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया तोंडाचा वास येतोय, मला वेळेवर पोहोच करेल का नाही, घरी पोहोच करेल का नाही, त्याला दुःख आहे। रस्त्यानं पाय भासतात, रखरखत्या उन्हात अनवाणी पायानं प्रवास चालू आहे, तो सुद्धा दुःखी आहे। या जगात सुखी कोणी नाही। मग सुख कशात आहे? देवा आहे त्या स्थितीमध्ये शांत आणि स्थिर राहणं, तेच खरं समाधान आहे, तोच माणूस सुखी आहे। चटणीला भाकरी टोचून खातो ना, आनंदानं खा, परमेश्वराची इच्छा असं समजून खा, ते सुख आहे। 40 रुपये मीटरचे कापड अंगावरती आहे ना, देवा तुझी इच्छा असं म्हणून राहा, त्यात सुख आहे। खूप कष्ट केले तुम्ही शेतामध्ये पण मनासारखं पीक उगवलं नाही, खूप पाऊस पडला, नासाडा झाला, देवा तुझी इच्छा, तर सुखी राहाल। देवा तुझी इच्छा, देवा तुझी इच्छा, आनंद झाला तुझी इच्छा, दुःख झालं तुझी इच्छा, तरच तुम्ही समाधानी राहाल, अन्यथा माणूस कधीच सुखी समाधानी होऊ शकत नाही। ऐका सज्जनांनो, पूर्वी स्वारोचित मन्वंतरामध्ये सुरथ नावाचा राजा होऊन गेला।